नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आपण खास व्यक्ती इथे आमंत्रित केलेले आहेत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट धनराज वंजारी साहेब. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत. नावाप्रमाणे त्यांची ख्याती आहे म्हणजे धनराज आणि विद्वत्तेचं धन हेच त्यांचं संचित आहे आणि व्याख्याते, साहित्यिक, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते कार्यरत होते आणि बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आणि समारंभांमध्ये आपण त्यांना विशेष अतिथी, प्रमुख अतिथी या स्वरूपात त्यांना पाहत असतो. त्यांचं स्वतःचं चॅनल आहे ज्याच्यावरून नेहमीच ते उद्बोधनात्मक वक्तव्य करत असतात, व्याख्यानं देत असतात. तर आज त्यांचा सगळा जीवन प्रवास आणि सध्या त्यांचं काय चालू आहे याविषयी आपण निश्चितच गप्पा गोष्टी करणार आहोत. सर मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सर आता स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्या समोर येतात ती म्हणजे पोलीस अधिकारी सगळे आणि आपले आर्मी, नेव्ही हे सगळे एअरफोर्स मधली माणसं. तर तुम्हाला स्वतःला कधी वाटलं की आपण पोलीस म्हणजे स्वतः पोलीस ऑफिसर झालं पाहिजे, आपल्याला ते सगळे मेडल्स लागली पाहिजेत? कधी स्वप्न होतं तुमचं? स्वप्न असं पोलीस अधिकारी व्हायचं म्हणून माझं कधीच नव्हतं. माझी आई मध्य प्रदेशातली होती आणि मध्य प्रदेशातून ती आली तेव्हा तिला दरोगा या नावावर अतिशय प्रेम होतं. म्हणजे ती एवढी इम्प्रेस होती. तिला जर कोणी विचारलं असतं की देशात सर्वोच्च ताकदवान माणूस कोण, पंतप्रधान की दरोगा, तर ती म्हणणार आपल्या ठाण्याचा दरोगा. तर तिची खूप इच्छा होती. माझं असं काही संचित नव्हतं. मी आपला BSc झाल्यानंतर MSc करून कॉलेजला प्राध्यापक वगैरे हे सगळं सुरू होतं. मध्येच मग तिचा एक दिवस मला फोन आला की अरे तू पोलीस ऑफिसर व्हायला पाहिजे, तू दरोगा व्हायला पाहिजे होता. आईची इच्छा आहे तर त्याला देऊन बघू. मग MPSCची तेव्हा ऍड निघाली. आम्ही आपल्या MPSCची परीक्षा दिली, त्याच्यात पास झालो. सगळ्या याच्यात अगदी निपुण आणि पहिल्या याच्यातच नंबर लागला आमचा. आणि पहिल्या वर्षीच तेव्हा 78 मला वाटतं MPSCनं सब इन्स्पेक्टर या पदांची स्पर्धा परीक्षेतून निवड केली. त्याच्या आधी तशी होत नव्हते. बोर्ड स्थापन व्हायचं आणि व्हायची. तर ते जरा भूषणावं वाटत होतं. मग जॉईन झालो. जॉईन झालं. ती तेव्हा जॉईन होईल की नाही म्हणून तिला शंका होती. म्हणून ती माझ्या कॉलेजला आली आणि तिथे प्रिन्सिपलला सांगितलं की याला दरोगा व्हायचा आहे, याला मुक्त करा इथून. प्रिन्सिपल वॉज नॉट रेडी. ते मिड टर्म असं सोडायला तयार नव्हते. मग तिने त्यांना जाऊन सांगितलं. ते सोडलं. मग झालं. ट्रेनिंग केलं नाशिकला. ट्रेनिंग मध्ये 2 प्रकार होते. एक इंग्रजी माध्यमातून होतं, एक मराठी माध्यमातून होतं. मी इंग्रजी माध्यमातून ट्रेनिंग घेतल्यामुळं आमची ती जी बॅच होती त्या बॅच मधले जेवढे इंग्रजी माध्यमातून ट्रेन झाले ते सगळे मुंबईला पोस्टिंग झाले. आणि अशा रीतीने मग 79 पासून 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर मुंबईला पोस्टिंग झालं. पहिलं पोलीस स्टेशन डोंगरी पोलीस ठाणे. त्या काळामध्ये करीमलाला त्यांच्या ह्याच्यावर निघालेला तो जंजीर पिक्चर आणि त्याचं मोठं औचित्य फार हे होतं. नवीन एवढं मोठं महानगर जरा हे होतं. सुरू झाली मग तिथून आमची इनिंग. राहिली एक साधारण 34-35 वर्ष सेवा. तुम्ही एवढं सहजतेने सांगताय पोलिसांच्या आयुष्याबद्दल, पण एक तो म्हणतात ना रुबाब, एक धाक, असं हे पोलिसांचं सगळं आयुष्य असतं आणि दरारा असतो पोलीस म्हटलं की. आणि नेहमीच सगळ्यांना आदरयुक्त भावना पोलिसांबद्दल असते आणि एक ममत्व देखील वाटतं की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपलं घर कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी पोलीस 24 तास 24/7 ज्याला आपण म्हणतो ते कार्यरत असतात. मग हे सगळं असताना आणि आपण ह्याची तयारी खरं तर शाळेपासून, हल्लीची मुलं तर शाळेपासूनच करतात की कुठल्याही अकॅडमीमध्ये जातात आणि ट्रेनिंग त्यांचं सुरू होतं. तर तुम्हाला असं काही तुम्ही ट्रेनिंग घेतलं होतं का त्या काळात? असं ट्रेनिंग अकॅडमीज होत्या का? अजिबात नाही. त्या काळात अजिबात सोय नव्हती ट्रेनिंग अकॅडमी घ्यायची. त्या काळामध्ये ज्यांना वाटेल त्यांना मग काय अभ्यास करायचा. मग ते कॉलेजचे जे लेक्चरर प्राध्यापक असायचे तेच सांगायचे अरे जनरल नॉलेजची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तेव्हा कॉम्पिटिशन नावाचं एक मासिक असायचं. ते मासिक घ्यायचे, त्याच्यामध्ये वाचायचं. कुठंतरी अवांतर मग कोणी सांगायचं की नाही न्यूजपेपर रोजचे वाचायला पाहिजे, त्याच्यातून चांगलं मटेरियल मिळतं. मग न्यूजपेपर वाचून तिथून काय काय प्रश्न रोजच्या घडामोडी, ते चालू घडामोडीचे ते जनरल नॉलेजचे काढायचे. अशा प्रकारचा तो अभ्यास होता. हे साधारण 85-90च्या काळानंतर जेव्हा स्पर्धा परीक्षेची खूप वाहवान, खूप गोडी निर्माण झाली आणि समाजामध्ये जशी त्याची चाह सुटली त्या पद्धतीने मग लोक हे क्लासेस वगैरे काढायला लागले. आणि हे क्लासेस काढून मग त्याच्यामधून ते सिस्टमॅटिक ट्रेनिंग वगैरे देणं ते फार चांगलं आहे. तर झालंही पाहिजे तसं. पण आमच्या काळात ती सोय नव्हती. बरं.
आणि फिजिकल फिटनेस सुद्धा किती गरजेचा आहे हा. हे सुद्धा तुम्ही म्हणजे ड्युटी करता करताच मला वाटतं सगळ्या गोष्टी शिकत गेला. नाही, फिजिकल फिटनेसचा हा कस त्याचा परीक्षेमध्येच लागला. 200 मार्काचं त्यावेळी होतं, तेव्हा 200 पैकी 200 मिळवणारे 1 किंवा 2 विद्यार्थी असतील, त्याच्यापैकी मी एक होतो. मी तेव्हा व्हॉलीबॉल खेळायचो, नशिबाने आजही व्हॉलीबॉल खेळतो, तेव्हा खेळायचो. आणि फिटनेस हा होताच, ऍथलेट होतो, चांगला रनर होतो. त्याच्यामुळं तो फिटनेस तेव्हा आता जसे शिकवून घेतात ना तसं नव्हतं. तो तुमच्यात असेल तो तिथं वेळेवर ज्याचा कस लागेल त्याला असं. आता जिथे जिथे तुमचं पोस्टिंग झालं मला वाटतं सगळ्या म्हणजे किती पिढ्या तुम्ही घडवल्या असतील म्हणजे पण तुम्ही घडताना तुमच्या समोर कोण आदर्श होते तुमच्या कारकिर्दीमध्ये? पोलीस कारकिर्दीमध्ये माझे काही सिनियर होते. त्याच्यामध्ये एक चिंतामण कुलकर्णी जे माझे पहिले सिनियर होते. त्यानंतर शिवाजी सावंत, त्यानंतर एक देसाई म्हणून होते, आनंद देसाई. असे बरेच अधिकारी होते की मला वाटायचं की त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे. आणि काय झालं, पोलीस सर्व्हिस जरी जॉईन केली तरी त्याच्या आधी मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक होतो. कॉलेजमध्ये केमिस्ट्री शिकवायचो. तर एक असं समीकरण होतं की बाबा हा प्राध्यापक गणवेशाच्या आतमध्ये गुदमरून जाईल किंवा त्याचं काही असर राहणार नाही. परंतु नशिबाने माझ्या तो प्राध्यापक कायम राहिला. त्याच्यामुळे मला शिकत राहणं, डिग्री घेणं, लॉ करणं, त्यानंतर सायकोलॉजीमध्ये कुठल्याही गोष्टीचं अनालिसिस करणं, कुठल्याही गोष्ट झाली त्याचं विश्लेषण करून अरे असं का झालं, गुन्हे घडतात पण ते असे का घडतात किंवा मग त्या गुन्ह्यामागची खरी पार्श्वभूमी काय असते, सोशो इकॉनॉमिक किंवा गरिबीच फक्त कारण असतं का, त्याशिवाय तुमची मानसिकतेतून निर्माण होणारे मग तुमचं जैविक सूत्रांचं बंधन, त्या बंधनातून निर्माण होणारा तुमचा वैचारिक गतिमान वगैरे वगैरे अशा गोष्टी माझ्या समोर खूप असे येत गेल्या. आणि नशीब माझं चांगलं की तो प्राध्यापक आणि पोलीस ऑफिसर हे कॉम्बिनेशन जिवंत राहिल्यामुळं मला सातत्याने जे अनुभव मिळाले पोलीस खात्यात, ती अनुभव समृद्धी प्रचंड झाली. आणि त्या अनुभव समृद्धीतून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी जसं साहित्य बाकीच्या सगळं हे आहे ते निर्माण होत गेलं. मी कधी मनात चिंतलं नाही की मी कवी होईल, मी कधी चिंतलं नाही की मी लेखक होईल, मला कधी असं वाटलं नाही की मी सायकोलॉजीचा ज्ञानेश्वरीचा किंवा संत साहित्याच्या याच्यामध्ये जाईल, असं कधी वाटलं नाही. परंतु केवळ या प्राध्यापकामुळं तो पोलीस अधिकारी जास्त प्रमाणात या सगळ्या गोष्टी विश्लेषणात्मक करायला लागल्या. आणि त्याच्यात गंमत अशी घडली की हे करताना मग आधारभूत असं कोण शोधायचं, प्राईम प्रिन्सिपल कुठला आहे, तर मला ते दिसायचं संतांच्या वाङ्मयामध्ये. अरे वागणूक शास्त्र म्हणा किंवा संस्कृती संवर्धनाचं काम जे खऱ्या अर्थाने केलेलं आहे ते संतांनी केलेलं आहे. मग त्यांनी बेसिकली गोष्टी सांगितल्या. आणि आमच्या घरी थोडंसं संत वाङ्मयाचं होतं, आमच्या आजोबा जरा संत वाङ्मयाचं पुस्तकं, पुराण, वेद, उपनिषद वगैरे घरात मला सगळं मिळालं, वाचायचे. तेव्हा श्रावण महिन्यामध्ये रामायण वाचलं जायचं. तेव्हा मी 6वी-7वीत असेल, पण माझे आजोबा मला बसवून रामायण वाचायला सांगायचे. आणि मग ते मंडळी जी कामाला असायची आमच्या वाड्यावर ती बसायची ऐकत. मग प्रसाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर ते कुठंतरी भिनलं होतं आणि शेवटपर्यंत ते राहिलं, ते सुटलं नाही. आणि म्हणून मला खरं तर ह्या साहित्यामध्ये येता आलं, साहित्य क्षेत्रात येता आलं. संत साहित्याच्या अभ्यासावरून ते मग हळूहळू डेव्हलप होत गेलं. पण त्याला खऱ्या अर्थाने पूरक झाले. म्हणजे आज माझं साहित्य जरी मोजकं असलं, एक 5-6 पुस्तकं आहेत, पण तरीही त्याच्यामध्ये एक वेगळी झलक जी दिसते ना ती पोलीस अधिकाऱ्याची. म्हणजे एक अनोखं कॉम्बिनेशन तू म्हणू शकते की पोलीस आणि साहित्यिक हे असं. म्हणजे पोलिसातले अनुभव हे साहित्यात येताना पोलीस स्वतः लिहितात. आता जनरली पोलिसांच्या लिहिलेली पुस्तकं तुम्ही जर बघितली तर मी माझ्या कारकिर्दीत मी माझा हे सगळं येत असतं. आणि पोलिसांवर साहित्यिकांनी जे पुस्तकं लिहिली त्याच्यावर सुद्धा एक वेगळ्या अंगाने तो खाकी गणवेशच रंगवला जातो. त्या खाकी गणवेशाचे वेगवेगळे पैलू उघडकले जातात. पण इथे हे कॉम्बिनेशन आतमध्येच असल्यामुळं मला पोलीस आणि साहित्यिक याचं एक वेगळं, आणि त्याच्यामध्ये माझे अनुभव पोलीसचे हे कुठे मेळ खातात, आपलं कुठे चुकतं. जेव्हा माझ्या हाताने एन्काउंटर झाली त्याच्यानंतर मग असं वाटलं की अरे आता आपण
खरं तर एवढं एज्युकेशन घेऊन आपल्या हाती देखणी दिलेली आपण प्राध्यापक पूर्वाश्रमीचे, आणि आता आपण एन्काउंटर सारख्या गोष्टी याच्यामध्ये, तर हे कसं काय शक्य आहे? मग कॅचिंग देम यंग, त्याच्यातून ते अमृतसर कोवळे पुस्तक निर्माण झालं. विशेष म्हणजे आजच्या या तुझ्या पॉडकास्ट, माझ्या मुलाखतीचं मला हे सगळं सांगताना खूप भरभरून आनंद होत आहे. ते तुलाही दिसत असेल. तो आनंद एकाच गोष्टीमुळे होतो की मी ज्या व्यक्तीसमोर बसून हा पॉडकास्ट करतोय ती व्यक्ती विंदा करंदीकरांची नात आहे. सॉरी, पण हे पण याला पण भाग्य लागतं, याला पण भाग्य लागतं की आता ऋणानुबंध कुठंतरी असतात. आणि कुठंतरी साहित्याच्या याच्यामध्ये पहिला माझा काव्यसंग्रह जो कालस्य कारणम होता, त्याची संकल्पना फार अचट होती की काळ आपल्या मर्जीनुरूप अनेक कारण जन्माला घालत असतो, पण त्या कारणांपैकी जी योग्य त्याला वाटतात तीच कारणं जिवंत ठेवतात. म्हणजे 1000 वर्षापूर्वीचा, 2000 वर्षापूर्वीचा, 3000 वर्षापूर्वीचा, 5000 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर आपल्याला दिसतं की राम आणि रामायणातली जी कॅरेक्टर्स आहे ती साधारण 125-130 कॅरेक्टर असतील. महाभारतामध्ये 200-250च्या वर कॅरेक्टर आहेत. पण त्या काळातली अँथ्रोपॉलॉजिकल फिगर्स, मानववंशशास्त्राप्रमाणे जर बघितलं तर लोकसंख्या लाखोच्या घरात होती. म्हणजे साधारण 10 लाख ते महाभारत काळामध्ये जास्तच असेल लोकसंख्या. तर ही लोकसंख्या एवढी असताना फक्त एवढीच कॅरेक्टर कशी काय निवडली गेली? तर ही काळाने निवडलेली कॅरेक्टर्स होती. आणि काळाने ती का निवडली? कारण त्यांचा एक सांस्कृतिक वारसा, वैचारिक वारसा हा जीवनाच्या शाश्वत मूल्यांवर जेव्हा भाष्य करतो तेव्हा ते कॅरेक्टर काळाच्या ओघात टिकतं. म्हणजे काळ आणि काळाची कारणं. आणि म्हणून मी ते कालस्य कारणम हे नाव देऊन ते नारायण सुर्वेंची प्रस्तावना त्याच्यावर आहे. आणि त्याच्यातून मग दुसराही काव्यसंग्रह आला, शिलालेख, अशा रीतीने ते साहित्य येत राहिलं. नक्कीच सर, तुमचा गण ते लेखणी हा प्रवास आपण जाणून घेणारच आहोत, पण एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि तुमचा हा सगळा साहित्यिक आणि पोलीस अधिकारी म्हणून असलेला प्रवास उलगडून आपल्या श्रोत्यांसाठी दाखवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. शांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण डॉक्टर ॲडव्होकेट धनराज वंजारी साहेब यांच्याशी संवाद साधतोय. सर, आपण म्हणजे पोलीस म्हटलं की मगाशी मी म्हटलं तसं एक उत्सुकता असते की पोलिसांचं आयुष्य कसं असेल आणि काय काय त्यांनी त्यांच्या आयुष्यात चढ उतार पाहिलेले असतील. आणि तुम्ही तर काय आता जर एन्काउंटर्स बरेच केलेले आहेत, तर एक थोडीशी भीती असते. आणि मला वाटतं तुम्ही 2 म्हणजे हाय प्रोफाईल केसेस सुद्धा हँडल केलेल्या आहेत. तर हाय प्रोफाईल केसेस हँडल करताना तुमच्या मनात काय, आणि तुम्ही कवी मनाचे आहात, साहित्यिक आहात, म्हणून थोडंसं कशी मनाची कधी उलघाल झाली का त्याविषयी थोडंसं गुन्ह्यांची उकल करताना मी माझा बराचसा पोलीस कारकिर्दीचा आढावा जर घेतला तर दिसेल की डिटेक्शन म्हणजे गुन्हे शोधक आणि इंटेलिजन्स म्हणजे गुप्त वार्ता विभाग, या 2 विभागात माझं चांगलं काम झालं. कदाचित ती जैविक माझ्यात असतील किंवा त्याच्यामध्ये मला गती असेल. तर जेव्हा गुन्हेगार समोर यायचा तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया असायची की याला हा गुन्हा करायला कुठलीही परिस्थिती आहे ती कारणीभूत झाली. कारण मुळात जन्मतः कोणी गुन्हेगार असत नाही. नेचर आणि नर्चर फॅक्टर प्रमाणे जर विचार केला तर कोणाचीही जैविक सूत्र ही गुन्हेगारी जैविक सूत्र नसतात, ती परिस्थितीने घडवली जातात. मग असंही एक प्रघात आला की मला जेव्हा बाहेरचं साहित्य वाचायची संधी मिळाली, म्हणजे पाश्चात्यांचं जसं गॉडफादर आहे, त्यानंतर लुईस पाश्चरचं आहे, ब्रस्टान रसेल आहे, तुमचं डोस्टोव्स्की आहे. डोस्टोव्स्कीने हे फार माझ्या पोलीस जीवनावरती फार परिणाम केला. क्राईम अँड पनिशमेंट त्यांचं पुस्तक, त्यानंतर लिओ टॉलस्टॉयचं वॉर अँड पीस हे पुस्तक. तर बऱ्याचशा ह्याच्यामध्ये विल ड्युरंट वाचला, हिस्ट्री ऑफ टाइम, हे सगळं वाचल्यानंतर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हे दोन्ही प्रकार शक्य आहे. जैविक दृष्ट्या सुद्धा एखादा क्रिमिनल ॲटिट्यूड म्हणूनच जन्माला आलेला असतो. मग क्रिमिनल ॲटिट्यूड म्हणून जन्माला आलेला असतो असं जर असेल तर मग ज्ञानेश्वरांनी खळांची व्यंकटी सांडो म्हटलेलं आहे ते लागू पडत नाही का यांना? तर लागू पडते. म्हणजे खळं त्यावेळी सुद्धा होते.
म्हणजे त्याला ते खळ म्हणाले. तर त्यावेळी सुद्धा होते. तर हे कसं घडतं आणि गुन्हे घडण्याच्या आधी त्या गुन्हेगाराची काय मानसिकता असते, व्हॉट इज इज सायकोलॉजी ही पासेस थ्रू, आणि त्या सायकोलॉजीच्या मागे ती डेव्हलप करणारी कारणं काय असतात याचा एक अनाकलनीय आढावा माझं मन नेहमी घेत राहायचं. म्हणजे एक संभ्रमावस्था असायची. हा गुन्हा असा घडला, मर्डर विथ रेप आहे, रेपचे गुन्हे आहे आणि बाकीचं सगळं आहे. तर हे कसं काय हे घडतं. आणि नकळत माझ्या लक्षात आलं की साहित्य आणि पोलीस याचा फार जवळचा संबंध आहे. मग गुन्हे शोधत असताना जेव्हा मी समोरचं सब्जेक्ट फिर्यादी असेल, आरोपी असेल, यांच्याशी जेव्हा संवाद साधायचो, माझ्या एक लक्षात यायचं की आपण जेव्हा साहित्य किंवा पुस्तक वाचतो तेव्हा पुस्तकातली माणसं वाचत असतो. अगदी वि. स. खांडेकर, शिवाजीराव भोसले यांनी अशी कॅरेक्टर रचनावर केली, मृत्युंजय म्हणा, की ती कॅरेक्टर आपण वाचत असतो. म्हणजे पुस्तक वाचत असताना पुस्तकातली माणसं वाचत असतो, पण पोलीसची ड्युटी करत असताना मला माणसातलं पुस्तक वाचायला मिळायचं. म्हणजे प्रत्येकाकडे एक ग्रंथ आहे, प्रत्येकाकडे एक हिस्ट्री आहे, आणि ती हिस्ट्री समजून घेतल्यानंतर असं वाटायचं अरे हे तर जिवंत आहे. पुस्तकातली माणसं ही जुनी आहेत, ती म्हणजे उदाहरण काय म्हणतात ते कल्पित आहे, पण ही तर जिवंत आहे आणि फॅक्च्युअल आहे, खरे पण आहे त्याच्यामध्ये. आणि असं जेव्हा झालं तेव्हा मला ते दिसलं की जेव्हा एखादी मुलगी 20 वर्षाची येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट देते की 2 महिन्यापूर्वी माझी आई वारल्यानंतर माझ्या जन्मदात्या वडिलांनी अंगाला तेल लावून देण्याच्या बहाण्याने माझ्यावर जो अतिप्रसंग केला, तर त्यावेळी ती कसे ओथंबतात गाल तिचे, किती घुटमट होते तिची, तिचा गळा कसा दाटून येतो ती वेदना व्यक्त करत असताना, त्याचं जिवंत वेदनेचं प्रतिबिंब आम्हाला त्या लाल आपल्या निळ्या शाईने कागदावर उतरायला लागायचं. ते म्हणजे पोलीस स्टेटमेंट, पोलीस रेकॉर्ड करतात. आणि मला तसंही ना फिल्म इंडस्ट्री आणि याचं फार अट्रॅक्शन होतं. मी जेव्हा गावात आमच्या छोट्याशा खेड्यामध्ये त्याच्यात होतो तेव्हा फार अट्रॅक्शन होतं. तर हे रिअल टाइम हिरो आणि रील हिरो हे नेहमी द्वंद्व माझ्या मध्ये चालायचं. मग जेव्हा त्या लोकप्रभेच्या याच्यावरती आहे माझा फोटो अजूनही, ते संजय दत्तला अटक करण्याची एक हाय प्रोफाईल केस माझ्या आयुष्यातली ती, त्याची अटक. त्याच्यानंतर सलमान खाननी जेव्हा ते ऍक्सिडेंट करून लोकांना चिरडलं, त्याच्यातून त्यांनी साध्या ऍक्सिडेंटची केस करून तो हे झाला. मग हे साध्या ऍक्सिडेंटची केस नाही आणि इन्क्वायरी याच्यावर झाली पाहिजे म्हणून ते परत प्रकरण जरा मीडियामध्ये आल्यानंतर जरा उठलं. तर त्या इन्क्वायरीशी मी संबंधित होतो. आणि जावेद अहमद तेव्हाचे माझे जॉईंट कमिशनर, तेव्हा यांनी मी त्यांचा लियाजन अधिकारी होतो. त्या काळामध्ये ती इन्क्वायरी करत असताना सलमान खानचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं म्हणा, हे म्हणा, तेव्हा मला वाटायचं की अरे हे रिअल हिरो आहे, रिअल हिरो तो आपण आहे. आणि असं स्वतःबद्दल एक थोडस एक निर्माण झालं असं. आणि मग विद्यार्थ्यांना याच्यातून काय सांगायचं की ते इन्स्टेड ऑफ बिकमिंग रिअल हिरो, ट्राय टू फाइंड आउट अ रिअल हिरो इन यू. तो तुमच्यातच आहे आणि तो तुम्हाला दिसतो. त्या पद्धतीनं तुम्ही हे करा. म्हणजे नेहमी गुन्ह्याचा शोध घेत असताना मी माणसांचा शोध जास्त घेतला, त्यांच्या परिस्थितीचा शोध जास्त घेतला, आणि त्याच्या आकलनातून जे एक अनुभव समृद्धी जमा होत गेली त्याचंच प्रतिबिंब नंतर माझ्या आयुष्यामध्ये पुढे पुढे पडत गेलं. जसं मी गुप्तवार्तामध्ये काम केलं. गुप्तवार्तेत काम करण्याच्या आधी माझं एक ऑपरेशन, त्याच्या आधी एक होतं की 93च्या ज्या दंगली झाल्या होत्या त्याच्यानंतर मुसलमानाचा रोल करून मला पाकिस्तानच्या आर्मीची हत्यारं शोधायचं नशिबाने माझ्या काम मिळालं. त्याच्यात मी फार यशस्वी झालो. त्यानंतर मला आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून युनोला 1 वर्ष काम करायला मिळालं. म्हणजे आय वॉज रिप्रेझेंटिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देअर. एक अँबॅसेडर टाईप ते स्टेटस होतं. आम्हाला तो पासपोर्ट आमचा वेगळा डिप्लोमॅटिक पासपोर्ट असायचा, तो ग्रे कलरचा.
आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं जे पोलिसिंग मी अनुभवलं, हा. एक वर्षभरामध्ये अमेरिकेचा पोलीस अधिकारी, रशियाचा पोलीस अधिकारी, जर्मन, फ्रान्स, इटली या सगळ्या देशाचे, ब्रिटनचे पोलीस अधिकारी कसे विचार करतात, कशा पद्धतीनं त्यांचं डेमोक्रेटिक पोलिसिंग चालतं, हे खूप महत्वाचं मला त्याच्यामध्ये वाटत गेलं. मग गुप्तवार्तेच्या विभागामध्ये काम करत असताना बहुतांशी असे अनुभव आले. त्याच्यामध्ये कम्युनिटी पोलिसिंग तो एक अनुभव आला. त्यानंतर महत्वाचे सांगायचे म्हणजे एटीएस मध्ये मी हेमंत करकरेंबरोबर काम केलं. हेमंत करकरेंबरोबर माझं एक वेगळं नातं होतं, कारण आम्ही एका भागातले, नागपुरातले होतो मूळचे, आणि त्यांना पण अभ्यासाची फार गोडी असायची. आम्ही एटीएस मध्ये असताना हेमंत करकरे म्हणाले होते की आपण दोघे मिळून केमिकल टेररिझमवर, बायो टेररिझम आणि केमिकल टेररिझमवर पीएचडी करूया. माझं तेव्हा एक नुकतंच लेक्चर झालं होतं UDCT मध्ये बायो टेररिझमवर, आणि त्या तिथल्या डायरेक्टरने एक अप्रिशिएशन लेटर पाठवलं होतं ऑफिसला, आणि ते त्यांच्या टपालामध्ये त्यांना दिलं. ते म्हणाले, अरे तू हा लेक्चर कसं काय घेतलं, तू कधी गेला होता? म्हटलं साहेब मागे याला संडेला होतं म्हणून तो गेला होता. मग त्याच्यातून ते झालं. तो अनुभव फार प्रचंड मोठा अनुभव होता. ज्या काळामध्ये आता निकाल लागलेला ते मालेगावचा बॉम्बस्फोट म्हणा किंवा बाकीचे साखळी बॉम्बस्फोट जे झाले होते त्यांचा तपास तिथे चालू होता. आणि मग तिथून मी कप परेडला माझं सिनियर म्हणून ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणून पोस्टिंग झालं. कप परेड मध्ये जो अनुभव मिळाला तो एका ओळीत सांगायचा झाला तर तुला सांगतो, आयुष्यात प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागते. इफ यू आर ऑनेस्ट यू मस्ट पे द कॉस्ट फॉर युअर ऑनेस्टी. तर म्हटलं हे काउंटरवर काहीतरी जाऊन विकत घेण्यासारखं आहे, वी आर पेईंग इट. पण आता ऑनेस्टी सोडून परत डिसऑनेस्टीकडे जाऊन हे करायचं, त्याला एक लिमिट असतं. म्हणून 26/11 हा माझ्या आयुष्यातला फार मोठा अनुभव होता. आणि माझ्याच एरियामध्ये कसाब आणि हे सगळे टेररिस्ट एका अभद्र रात्री आलेत आणि तो सगळा प्रकार घडला. सगळ्या मुंबईकरांना त्याची झळ बसली. हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. असा तो प्रवास होत गेला. त्यानंतर मला प्रमोशन मिळालं, मी असिस्टंट कमिशनर झालो. मग 4 वर्ष मी नायगाव मुख्यालयामध्ये तिथे बहुतांशी रिक्रुटमेंटची कामं मी केली. म्हणजे त्या काळात RR पाटील होते गृहमंत्री. मला आठवतं 3 वर्षामध्ये म्हणजे 2010, 2011 आणि 2012 या काळामध्ये जवळपास 12,000 पोलीस कॉन्स्टेबलच्या भरती झाल्या. आणि RR पाटलांनी मला बोलून शाबासकी दिली होती की या 3ही वर्षामध्ये आपल्या मुंबई नायगावच्या सेंटरमधून एकही खोटं प्रकरण किंवा एकही पोलिसांच्या रिक्रुटमेंट बद्दल तक्रार आली नाही. इतकं निकोप आणि इतकं सुंदर ते झालं होतं. लोहिया म्हणून माझे DCP होते तेव्हा, मनोज लोहिया. तर असा हा प्रवास होत गेला. नक्कीच. पण काय असं चॅलेंजेस, प्रत्येक केस ही रादर एक चॅलेंज असेल तुमच्यासाठी, म्हणजे अशा कुठल्या केसेस होत्या किंवा अशी कुठली प्रकरणं होती की ज्यामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागला? 26/11च होतं. 26/11चं जेव्हा हे घडलं, कसं असतं एखादी ग्रँड डिझाईन लक्षात आल्यानंतर की 26/11 हा काही दहशतवादी हल्ला नव्हता. तो लोकांना कळतो की दहशतवादी हल्ला, ऍक्च्युअली ते युद्ध होतं आणि ते पाकिस्ताननी लादलेलं युद्ध होतं. एक युद्ध सैन्य आणि सगळ्या जगभर ढिंडोरा पिटून वॉर डिक्लेअर करा वगैरे असं न करता एक 10 दहशतवादी, ज्यांना ह्युमन बॉम्ब म्हणता येईल, असे तयार करून पाठवायचे आणि त्यांच्या हातून उत्पात घडवायचा. आणि त्यांच्या हँडलर जे आहे ते पाकिस्तानात बसायचे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे ते घडवून आणायचं. अकल्पित. खरं तिथे पोलीस मध्ये काम करण्याचा तो एक प्रचंड मोठा अनुभव होता की पोलिसांना युद्ध कसं फेस करावं याचं ट्रेनिंग नसतं. आम्हाला सिव्हिल पोलिसिंग म्हणता येईल. म्हणून आपण एक नागरिक प्रकारचं पोलिसिंग अपेक्षित करतो. पण युद्ध जर समोर उभं राहिलं तर कसं त्याला मुकाबला करायचा, त्याचा पहिला धडा मुंबई पोलिसांना मिळाला. आणि मुंबई पोलिसांनी त्याच्यातून जगासमोर धडा निर्माण व्हावा अशा प्रकारचं कार्य केलं. पोलीस अधिकारी आमचे करकरे पासून साळसकर असतील, कामठे असतील, त्यानंतर अनेक शिंदे वगैरे बरेच अधिकारी गेले. त्यामध्ये तुकाराम ओंबळे हा एक आमचा पोलीस अधिकारी ज्याने एक जिवंत ह्युमन बॉम्ब कसाब नावाचा पकडला. तो इतिहास आहे. इतिहासामध्ये ह्युमन बॉम्ब झालेले लोक कधीही जिवंत मिळालेले नाहीत. पण हा जिवंत पकडला गेला. एक तर त्याने आत्मघात करून घेतला किंवा ते एन्काउंटर मध्ये मारले गेले.
पण इथं तो जिवंत पकडला गेला. हा जो एक कीर्तिमान मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्या काळात निर्माण केला, मला वाटतं हे 26/11चं सगळ्यात मोठं देणं आहे. आता थोडंसं आपण व्यक्तिगत स्वरूपाकडे जर याल तर काय झालं होतं की 26/11चा हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची एक आर्थिक जागतिक मंदी, जगावर आर्थिक मंदीचं सावट आलं होतं. 2007 सप्टेंबर नंतर सुरू झालं आणि 2008 मध्ये ते राहिलं. तर एक चंद्रशेखर टिळक म्हणून इकॉनॉमिस्ट आहे, अर्थतज्ञ आहे, आपल्याकडे आले होते ते. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, मी त्यांचा फार फॅन होतो आणि चर्चाही व्हायची त्यांच्याबरोबर माझी. तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एकदा असं मेन्शन केलं होतं की ह्या जागतिक मंदीतून मला असं वाटतं की ज्या ज्या देशांची आर्थिक सुबत्ता ही युद्ध सामुग्रीवर आणि युद्ध सामुग्रीच्या खपावर अवलंबून आहे, तर अशा देशांकडून दहशतवादी हल्ला हा भारतासारख्या शांतीप्रिय देशावर होऊ शकतो. ते मला चुणूक लागून गेली होती त्याची. आणि त्यानंतर तिथल्या एरियाचा जेव्हा अभ्यास केला आणि काही आयबीचे इम्प्युट इंटेलिजन्स ब्युरो, आता हे मी नेहमी माझ्या पोलीस बांधवांपण सांगत असतो की इंटेलिजन्स ब्युरोचे जे फीडबॅक येतात ना ते इतके महत्वाचे असतात. पण आपण ते आले मग कोणीतरी ते SB1 ला देऊन टाकले, नाही तर मग SID ला बघतील, ते करतील, असं काय देऊन नाही करतो. पण लोकल पोलीस म्हणून, लोकल पोलीस ठाण्याचा प्रमुख म्हणून मी जेव्हा ते सगळं बघत होतो तेव्हा मला असं वाटलं की दहशतवादी हल्ला समजा मुंबईवर झाला तर तो समुद्रमार्गे होईल. आणि समुद्रमार्ग होताना आपल्या एरियामध्ये, आपण आपल्या एरियाचं बघूया कुठलं असं आहे, तर मला ते नेहमी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ट्रायडंट हॉटेल त्याच्या मधलं जे वॉटर लॉगिंग आहे, जिथे ते बुधवार पार्कला ती बोट लागते, तो एरिया नेहमी डेंजरस वाटायचा. आणि तिथे जेव्हा मी चौकशी केली, कर्मधर्म सहयोगाने त्या काळामध्ये डॉक्टर मेकर जिवंत होते, मेकर अंपायरचे जे प्रमुख होते ते जिवंत होते. त्यांनी एक पत्र लिहिलं होतं की रात्री बेरात्री मी कुठल्याही बोट्स असे येताना बघतो, त्या बोटवर काही चेकिंग नाहीये. आणि त्या कुठल्या बोट आहे, गुजरातच्या आहे का महाराष्ट्राच्या आहे, अजून कुठल्या आहे, पाकिस्तानच्या आहे, कोणाचं काही कळतच नाही. तर देअर शुड बी चेकिंग. अशा एक प्रकारचं एक असं सहज लेटर म्हणून त्यांनी पाठवलं होतं. ते पत्र, इंटेलिजन्स इम्प्युट आणि हे अर्थतज्ञांसारख्यांचे मतं, याचा एक आढावा घेऊन मला असं वाटलं की सर्व्हे करावा. आणि तो सर्व्हे जेव्हा केला तेव्हा मला वाटलं एक पत्र लिहिलं पाहिजे आपण. आणि मग मी असं एक पत्र ड्राफ्ट करून आपण नेव्हल कमांडला सांगितलं पाहिजे, कारण नेव्हल कमांड आणि कोस्टल गार्ड यांच्या अंडर तो हे सगळं आधिपत्य आहे. मग त्यांना सांगायला पाहिजे. म्हणून त्या पत्राचा ड्राफ्ट करून एक नोटिंग लिहून पाठवलं. तर आमचे DCP तेव्हा होते झोन 1चे, ते म्हणाले की हे तुम्ही, म्हटलं सर नेव्हल कमांडला लिहायचं आहे, तुमच्या सहीने पत्र गेलं पाहिजे. ते म्हणाले नाही, सगळं श्रेय तुझं आहे, तू मेहनत केली आणि खरंच त्याच्यावर खूप मेहनत केली होती. हे पत्र तूच तुझ्या सहीने पाठव. माझ्या सहीने पत्र पाठवलं. आता बघा कसं कधी कधी तुमचं बॅड लक पोलीसमध्ये असंच. नेव्हल कमांडने बाकीचे सगळे मुद्दे सोडून ऑब्जेक्शन कशावर घेतलं की अनकमिशन ऑफिसर, मी तेव्हा सिनियर इन्स्पेक्टर रँकचा होतो, तर हे काही कमिशनरेट रँकचे नाही आणि हे कसं काय आम्हाला पत्र लिहू शकतात, म्हणून त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. मग काही महाभाग होते पोलीसमध्ये आमच्या तेव्हाचे, ते लोक म्हणाले की हा त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे. मग मला त्याचं उत्तर विचारण्यात आलं वगैरे. त्याच्यामध्ये आम्ही राहिलो विनाकारण. त्याची खरं तर गरज नसते. पण मुख्य मुद्दा मग 26/11चा हल्ला झाला. झाल्यानंतर मग लोक इकडे तिकडे शोधायला लागले काय कारण होतं, कसं होतं, इंटेलिजन्स फेल्युअर, मग कोणी कळवलं होतं का, कोणी सांगितलं होतं का, कोणी हे केलं, याची शहानिशा होत राहिली. आणि हा सगळा करस्पॉन्डन्स जो मी केला होता तो आज मी तुझ्या पॉडकास्टवर सांगतोय, पण हा गोपनीय करस्पॉन्डन्स होता. कुठल्या तरी मिस्शिप मॉंगरने, म्हणजे मी मिस्शिप मॉंगर म्हणे, कोण होता, पोलीस होता, पत्रकार होता, मला माहित नाही, त्यांनी ते पत्र मीडियामध्ये लीक केलं की असं असं धनराज भंडारी नावाच्या एका अधिकाऱ्याने पत्र लिहिलं होतं, त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही आणि म्हणून हल्ला झाला. आता हे कारण तकलादू आहे तितक्या पुरतं आहे, पण त्याच्या आधीचे सुद्धा खूप असे इम्प्युट होते ज्याच्यावर लक्ष देणं. म्हणजे स्वतः त्या काळचे गृहमंत्री शिवराज पाटील, नंतरचे सुशील कुमार शिंदे यांनी पण त्यांच्या वक्तव्यामध्ये हे कबूल केलं होतं की 26/11चे इम्प्युट हे अमेरिकन FBI कडून आले होते, पण आम्ही त्याच्यावर योग्य जी एक काउंटर ज्याला म्हणतो तसं काउंटर नाही करू शकलो त्याला, आणि म्हणून 26/11 आम्हाला दुर्दैवाने फेस करावं लागलं. तर मग त्या दिवसभरात ज्या दिवशी हे पत्र मीडियात गेलं त्या दिवशी दिवसभर माझा चेहरा त्या TV चॅनलवर होता.
आता टीव्ही चॅनलचं आणि माझं काय नातं जुळलेलं आहे काय माहित नाही, तेव्हापासून आजपर्यंत हर एक डिबेट किंवा बरं. काही विषय काही असो, जरा, पोलिसांचा जरी बरं. काही असलं तरी लगेच, धंदागोंदारी असतो yes. आणि चालू आहे. तोही एक प्रकार ठीक आहे, चांगलं ते होतं. परंतु याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये मला काही जो आमच्या हितशत्रूंकडून म्हणा किंवा थोडाफार काही अँटी सोशल लोकांकडून थोडा त्रास झाला त्या काळामध्ये, तो सहन करावा लागला. आणि ते सहन मला खूप फोरमवर तुम्ही खूप स्ट्रॉंग झालात हा खूप फोरमवर असं विचारतात की हे तुम्ही कसं काय सहन केलं. म्हणजे जनरली पोलीस अधिकाऱ्याला तब्येतीवर परिणाम होतात, बीपी वाढतो, ते डिप्रेशन मध्ये जातात. हे खरं बोललीस, खऱ्या अर्थाने तू ओळखलं, तू खरी इंटरव्ह्यूअर आहे. तर कसं आहे की तिथे मला संत साहित्य अरे वेदना आणि दुःख मला मिळाली, माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या वेदना ज्ञानेश्वराला मिळाल्या. त्याला तर अगदी म्हणजे काही विचारू नका, आयुष्य म्हणजे निपात त्याचा करून टाकावं अशा प्रकारच्या त्या वेदना होत्या. मग तिथून त्याला महत्वाचं वाक्य मला सुचलं, जे अमृत शनकोळेमध्ये माझ्या पुस्तकात तुला दिसेल, की वेदनेची ऊर्जा करण्याचं तंत्र हे आमच्या संतांनी शिकवलेलं आहे. कुठलाही माणूस जगात असा नाही की ज्याला दुःख नाही. दुःख येतं तेव्हा ते तुम्हाला इतकी प्रचंड अनुभव समृद्धी देऊन जातं, आणि त्याच्या विरुद्ध सुख जर आलं तर ते सुख तुमच्यातून काहीतरी घेऊन जातं. समजा मला हे मिळालं, राष्ट्रपतीचं पदक मिळालं, त्या काळातच मला ही सगळी पदकं मिळाली. राष्ट्रपतीचं पदक मिळालं तर लोक येणार, हे करणार, ते करणार, अरे सर पार्टी द्या, फंक्शन करू, सेलिब्रेट करू, चला पार्टी गेली, इकडे गेली, म्हणजे 20,000 त्याच्यात खर्च झाली. सुख आलं ते काहीतरी घेऊन गेलं, पण दुःख आलं त्याने मला कायमची अनुभव समृद्धी दिली. म्हणून दुःखाची माझं नातं जे तेव्हापासून होतं, वेदनेचे नातं होतं. आणि दॅट इज द एनकरेजमेंट. म्हणजे हे नवीन पिढीला सांगताना मला फार बरं वाटतं की वेदना आणि दुःख ही परिस्थितीने दिली, समाजाने दिली, किंवा अजून कुठल्या कारणाने दिली, सिस्टीमने दिली, तुम्ही सहन करण्याची ताकद वाढवा. त्याच्यासाठी मानदंड आहेत आपल्याकडे. ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत मानदंड आहे. आणि विशेष म्हणजे हे मानदंड आहे ना, हे दोनच नावं, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जे केलं, हो चक्क टीनेज मध्ये केलं, पौगंडा असते ते, कुमार असते ते. म्हणजे ज्या काळी करंगळी कापून 10 टेंब रक्ताभिषेक शंकराच्या पिंडीवरून करून छत्रपती म्हणतात की हिंदवी स्वराज्य स्थापन करेल, तो छत्रपती शिवाजी महाराज 17 वर्षाचा. आणि 16-17 वर्षाच्याच काळामध्ये शुद्धीपत्र घेण्याची नामुष्की आमच्यावर आली. म्हणजे विचार करा की समाजामध्ये जगायला तुम्हाला कोणाची तरी ऑथॉरिटी लागते हो, नाही तर तुम्ही समाजात जगू शकत नाही. किती भयंकर आहे या काळात, तर तुम्ही कल्पना नाही करू शकत. त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी ते वांजोट शुद्धीपत्र घेतलं, नेवासेला आलं आणि आपल्या पाठीला दगड घेऊन ज्ञानेश्वरी लिहिली. 750 वर्ष ते धर्ममार्तंड ज्यांनी हा फतवा बजावला त्यांचे वंशज आज कुठे आहेत की नाही माहित नाही, पण ज्ञानेश्वर माऊली 750 वर्ष चिरंजीवी झाली. तर हा प्रताप दुःखाचा आहे. तुम्हाला वेदना पाहिजे, ते आतून कुठून तरी आलं पाहिजे, तरच ते घडतं, नाही तर मग इतिहास घडतो. बरोबर. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आता फार गंभीर स्वरूपाच्या आपल्या गप्पा झाल्या. आता थोडं साहित्यिक मोडवर आपण जाणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आणि आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त ॲडव्होकेट धनराज वंजारी साहेब यांचा इंटरव्ह्यू घेत आहोत. आता मग विश्रांतीपूर्वी मी म्हटलं आपण विश्रांतीनंतर साहित्यिक आढावा घेणार आहोत सरांचा. तर सरांची बरीचशी पुस्तकं, मला वाटतं 15-20 आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सगळ्यात आवडतं पुस्तक ज्ञानेश्वरीवर त्यांनी फार अभ्यासपूर्ण लिहिलेलं आहे, ते अमृतक्षण कोणे. आणि बस इतनी शिकायत आहे, ज्यांना कोणाला पोलीस अधिकारी व्हायचंय किंवा सरांचं समग्र 60 म्हणजे षष्टब्दीपूर्ती सोहळ्याला हे पुस्तकाचं प्रकाशन झालंय, बस इतनी शिकायत आहे, ते त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि अर्थातच त्यांचं शिलालेख हे देखील एक पुस्तक आहे. याविषयी सर तुम्ही अवश्य सांगा, कारण याबद्दल मलाही माहिती नाहीये. आणि त्यांचे कविता संग्रह आहेत कालस्य कारणम आणि बेजुबा तर्ज
आणि हे गुलजार साहेब आणि जावेद अख्तर साहेब या दोघांचीही त्यांना प्रस्तावना लाभलेली आहे आणि फार असं खूप ही मोठी माणसं आहेत जी तुमच्या आयुष्यात आलेली आहेत आणि त्यांच्याबद्दलचे तुमचे सगळे किस्से किंवा कसं त्यांना तुम्ही भेटलात आणि त्यांनी तुम्हाला कसा आशीर्वाद दिला ते आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचंय. जसं मी म्हणालो की पोलीस आणि साहित्य हे जसं जुळलं तर त्याच्यामधून एक अनुभव समृद्धी निर्माण झाली. मग ती कुठेतरी कागदावर उतरवून काढावी असं वाटलं. आणि त्याच काळामध्ये खरं तर मंगेश पाडगावकर असतील, विंदा करंदीकर असतील, नारायण सुर्वे, शंकर वैद्य आमच्या जवळ राहायचे. शंकर वैद्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे. नारायण सुर्यांशी तर खूप गप्पा व्हायच्या. विंदाची कधी माझं समोरासमोर भेट झाली. एका कार्यक्रमाला मी ऑडियन्स मध्ये होतो तेवढं, पण माझं बोलणं झालं नाही त्यांच्याशी. मंगेश पाडगावकरांशी नेहमी असायचं. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या शुभेच्छा वगैरे सगळं दिलं होतं. तर मला एक लक्षात आलं की व्यक्त होण्यासाठी साहित्यातला सगळ्यात उत्तम प्रकार काव्य आहे. आणि संत साहित्याचा अभ्यास करता करता मराठी लँग्वेजवर तशीही कमांड होती चांगली, तर मी मग लिहायला लागलो. आणि नागपूरचा असल्यामुळे हिंदी पण माझ्या तोंडात यायचं. आणि थोडासा तो काळ जरा रोमॅन्टिक मूडचा असायचा. फिल्म हे ते याच्यामध्ये मी नेहमी रमायचो. चांगल्या ऑर्केस्ट्रा असेल, गाणी असतील, संगीत असेल, म्युझिक असेल. तर मग हिंदीमध्ये पण लिहिणं झालं. गंमत अशी झाली की कालस्य कारणाम हा मराठी काव्यसंग्रह आणि शिलालेख हाही मराठी काव्यसंग्रह, हे दोन काव्यसंग्रह झाले. त्याबरोबरीने एक हिंदी आणि उर्दूचा काव्यसंग्रह. माझे एक मित्र होते ओबेद आझमी, ते उर्दूचे प्राध्यापक होते मुंबई विद्यापीठामध्ये. तर ते मला म्हणाले की हे जे तुझं हिंदी आहे ना, हे बरचसं उर्दू स्लँगवाला आहे, त्याच्यामध्ये उर्दू येतं म्हणून. आणि माझी नोकरी ज्या मुस्लिम एरियामध्ये झाली किंवा गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करताना मला जर मुसलमानाचा रोल करावा लागला, त्या रोलमध्ये सुद्धा मला उर्दू चांगल्या प्रकारे शिकता आलं. आणि उर्दूवर विशेष प्रेम एका गोष्टीमुळे जडलं आणि एका व्यक्तीमुळे. ती गोष्ट म्हणजे एक लेख मी नवाकाळमध्ये वाचला आणि ती व्यक्ती म्हणजे दस्तूर खुद्द लता दीदी, लता मंगेशकर. त्यांनी लिहिलं त्यांच्या याच्यामध्ये की उर्दू भाषेवर मी प्रभुत्व जोपर्यंत मिळवलं नाही तोपर्यंत माझ्या गाण्यामध्ये ती नजाकत आली नाही. त्यांचं इन्स्पिरेशन होतं दिलीप कुमारांनी त्यांना तो म्हणजे अविस्मरणीयच होतं ते माझ्यासाठी. तर म्हटलं वाच्यता आणि शब्द जर मधुर आणि गोड वाटत असतील, कारण लोक तुम्ही वक्ता म्हणून जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला ऐकतात, तेव्हा ते श्रवणीय असलं पाहिजे सगळं. मग आपण उर्दू शिकून घ्यावी. मग उर्दूचा अभ्यास, मग कुराणचा अभ्यास आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग तो म्हणाला तो कदाचित परिणाम असेल, त्याच्यामुळे तुम्हाला हे उर्दू हे दिसतं. मग आपण याचा आता उर्दू काव्यसंग्रह म्हणून करूया. मग उर्दू काव्यसंग्रह म्हणून केला. त्यानंतर मग आता उर्दू मराठीच्या याला भरपूर लोक होते. नारायण सुर्याने ती बघता क्षणी शंकर वैद्य म्हणाले ती चित्र मला खूप आवडली, मला तू सांगायला पाहिजे तो प्रस्तावना लिहायला. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. उर्दूचं कोण? मग आम्ही जावेद अख्तरांचं नाव तेव्हा जे गाजत होतं त्यांच्याकडे गेलो. म्हणजे अगदी तो 2003-2004चा काळ तुला सांगतो. त्या काळामध्ये जावेद अख्तरांच्या घरी जेव्हा मी जायचो तेव्हा ते लगान पिक्चरचे गाणे लिहित होते. ते मला म्हणाले की हे पेजुबा तर उर्दू साहित्य, मेरे को टाइम नहीं रहता, मैं बिजी रहता हूँ, कोई और लोगों से जाकर लिख लीजिए. मैंने कहा सर आप जोहरी हो, एक तो मैं मराठी, ऊपर से पुलिस ऑफिसर, और उर्दू में पोइट्री लिखता हूँ नहीं लिखता हूँ, कोई देखे न देखे, या लोग यकीन भी नहीं करेंगे. बोले पुलिस वाला है तो किधर से यहाँ वहां से लेके आके जोड़ दिया होगा. म्हणजे आपला ढापणे म्हणतात अशा प्रकारचं ढापलं असेल कुठून तरी. मला म्हटलं ते नकोय, तुम्ही जर याच्यावर शिक्कामोर्तब केलं, काव्य मूल्य आहे असं म्हणत असाल तरच हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात मला स्वारस्य आहे. नाही मग ते त्यांना लागलं. ते म्हणे ठीक आहे ठेवून जा. ठेवलं. 2 महिन्यांनी ते मला म्हणाले की हे बेजुबा तर्ज नाव का? कारण हा शब्द मी एक असा शब्द उर्दू साहित्यात बघितलं कुठं नाहीये. हे कसं काय तुला सुचलं, कुठून तू काढले? म्हटलं जर हे कुठून काढलं नाही. एक दिवस झोपलो होतो, सकाळी जाग आली, म्हटलं बेजुबा तर्ज. नंतर मी त्याचा विचार केला तर म्हटलं मी रामदासांचं जे दासबोध आहे ते वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की वाणीचे जे 4 प्रकार त्यांनी सांगितले
की नाभिस्थानी उन्मेष वृत्ती पराजाणी जे श्रुती ध्वनिरूप पश्यंती हृदय वसे कंठी नादाला मध्यमा जाणी जे त्याला जीभ उच्चारती अक्षराला वैखरी बोलीजे वैखरी नाद पश्यंती आणि परा हे 4 वाणीचे प्रकार रामदासांनी सांगितले. आता बघा कुठं ते संत साहित्य आणि कुठं उर्दू काव्य, तर त्याच्या वैखरी कशी निकृष्ट दर्जाची. कोणाला काही बोला ना, अपमान करा, शिव्या द्या, काय तोंडातून काही ना. कंठ म्हणजे नाद, नादाच्या याच्यातून तुम्हाला सहसा कोणाला संगीतातून गाण्यातून शिवेगाळ नसते आणि मधुर असतं ते. त्याशिवाय सुद्धा एक नाद आहे, तो पश्यंती म्हणजे हृदयात आहे. नाभिस्थानी उन्मेषवृत्ती पराजाणी ध्वनिरूप पश्यंती हृदय वसे म्हणजे त्याला पण धडकन आहे. डॉक्टर टेलिस्कोप लावलं तर आपण पण ऐकू शकतो, धडकन आहे. आणि त्याही पेक्षा उत्कृष्ट वाणीचा प्रकार म्हणजे पराजी नाभी आहे, तुमच्या नाभिस्थानी, आणि ती उन्मेष आहे. तिला साऊंड नाही आहे, म्हणजे बेजुबा आहे. आणि तिला फक्त तरंग आहे, म्हणजे तर्ज आहे. आणि म्हणून म्हटलं बेजुबा तर्ज हे नाव मी द्यावं. आणि या वाणीने जर कोणाशी संवाद साधला जात असेल तर एक तर आपल्या प्रेयसीशी, जे उर्दू काव्यात हे ते गालिब आणि मीर वगैरे, त्यानंतर आपल्या जन्मदात्या आईशी, कारण मुलगा लंडनला असतो, 12,000 किलोमीटर आईला त्याची तब्येत खराब झाली, इथे इंडियामध्ये कळतं. तर हा संवाद आहे. आणि त्याही पेक्षा वरचा संवाद खुदावंदे परवरदिगार म्हणजे परमेश्वराशी जर साधायचा असेल तर फक्त परीतूनच साधला जातो. आपल्याकडे ढोबळ महाराज म्हणतात नाभीच्या देठापासून तो ओरडला, म्हणजे आर्त आहे ती किंकाळ, आर्त म्हणजे त्याच्यापेक्षा खालची अजून कुठली आर्तध्वनीचा हे नाही, उल्लेख नाही. आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे, परा सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर म्हटलं बेजुबा तर्ज म्हणजे परा, जुबाबी नाही आहे और तरंग बी आहे. तर ते त्यांना इतकं भावलं. मला म्हणाले दिस इज समथिंग रिअली वंडरफुल, मैं लिखूंगा. आणि मग त्यांनी प्रस्तावना लिहिली. प्रस्तावनेमध्ये लिहिताना त्यांनी इतका सुंदर उल्लेख केला की शिव की तांडव करती हुई मूरत को देखो तो शिव का अंग अंग कांप रहा है. वैसे धनराज बंजारी पुलिस की नौकरी करते हुए सीमेंट के शहर में, सीमेंट के जंगल में, मुंबई जैसे शहर में रहते हुए इन्होंने नज़में लिखी. वो नज़में मुझे तांडव करती हुई शिव की मुद्रा में अगर आप ध्यान से देखो तो उसके ओठों की मुस्कुराहट बरकरार है. तो वैसे मुस्कुराहट ये नज्म है. अशा प्रकारचा उल्लेख करून त्यांनी जेव्हा त्याच्यामध्ये लिहिलं, मी तर ती प्रस्तावना त्यांची मिळाली, धन्य झालो, कृतकृत्य झालो. आणि प्रकाशनाला ते स्वतः आले, स्वतः आले. आणि मग त्याच बरोबरीने मी ते पुस्तक घेऊन गुलजारांकडे गेलो. गुलजार साहेबांनी, तुम्हाला सांगतो, त्या दिवशी माझी मुलगी होती अनुश्री मोठी, ती माझ्या सोबत आली, 7-8 वर्षाची असेल, ती सोबत आली. आणि गुलजार साहेबांनी 1 तास वेळ दिला, खूप बोलले भरभरून, आमचं सगळं ऐकून घेतलं. राखी मॅडम होत्या घरी, त्यांनी आमचं चहा पाणी, म्हणजे या पोलीस अधिकारी जशी नोकरी करत असताना, साहित्याचा वसा जपत असताना असे जे क्षण आहेत ना, ते म्हणजे मोह क्षण, आयुष्यात गर्व वाटावा असे ते क्षण होते. आणि ते दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला गुलजार साहेब आले. पहिल्या आवृत्तीत जावेद अख्तरांनी हे केली, प्रकाशित केली. मग दुसऱ्या याला 2 आवृत्त्या त्याच्या झाल्या, तर दुसऱ्या याला ते आले. त्यांनी त्याच्यामध्ये जे मेन्शन केलं ते इतकं सुंदर होतं, इंडियन एक्सप्रेस मध्ये ते छापलं गेलं की आयुष्यात तुम्ही काहीही कितीही हे करा, पण लौकिक ज्या मार्गाने तुम्हाला मिळायचा त्याच मार्गाने मिळतो. मग तो पोलिसात असेल, पण एक दायरा आहे, म्हणजे पोलिसाचा लौकिक मिळवण्याचा एक परिसर आहे. पण साहित्य हे असं क्षेत्र आहे की त्याला परिसरच नाही आहे, त्याला अमर्याद आहे ते. म्हणजे तो म्हणाले की गालिब कोण त्याचे वंशज आहे आणि कोण तो कुठून आला आणि काय आला ते कोणी बघत नाही, पण गालिब कित्येक वर्ष त्याची मुलं बाळं कुठं जिवंत आहे त्याचा पण कोणी आढावा घेणार नाही, पण तो ओळखला जाईल. तर हा जो असा म्हणजे उल्लेख त्याच्या वेळी ते घडत गेलं ना, तुला सांगतो मी त्या दृष्टीनं अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो. अशा लोकांची भेट झाली, अशा लोकांकडून ऐकायला मिळालं, अमृतधन ऍक्च्युअली. तर ही समृद्धी माझ्या आयुष्यातलं खरं सुख, खरी समृद्धी आहे असं मी म्हणेन. तुमच्या आयुष्यातलं अमृत
क्षण आहेत ते, जे तुम्ही अमृत क्षण कोवळे या पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख आहे. आता सगळे एवढं सगळं झालेलं आहे, म्हणजे मल्टी डायमेन्शनल, मगाशी आपण बोलत होतो तसं मल्टी डायमेन्शनल तुमची पर्सनॅलिटी आहे, आणि पोलीस असून सुद्धा तुम्ही साहित्यिक म्हणून सुद्धा नाव लौकिक कमवलेलं आहे. आता ठिकठिकाणी तुम्ही व्याख्यानाला जाता आणि स्वतः तुमची सगळी भाषणं ऐकण्यासाठी, आता खरं तर भाषण हा विषय असा आहे की मुलं कंटाळतात, पण तुम्ही जर अरे ॲडव्होकेट धनराज वंजारी साहेब येणार आहेत, त्या एका नोटवर पब्लिक गोळा होतं असं आहे. तर त्याचं म्हणजे व्याख्यान देणं ही सुद्धा एक कला आहे. तर ती तुम्ही कशी सादर करता किंवा त्याच्यात काय नैपुण्य कसं मिळवलेलं? माझ्या नशिबाने तू प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. अनेक माझ्या प्रोग्रामचं तू सूत्रसंचालिका म्हणून काम केलेलं आहे आणि तुला ते याची डोळा बघायला पण मिळालाय. खरं तर एकच तत्व महत्वाचं आहे की माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की जेव्हा केव्हा कुठे भाषण करशील ना, तेव्हा एक लक्षात ठेव की ऑडियन्स मध्ये जे लोक बसले आहे, तुझं भाषण ऐकायला जे लोक आलेले आहे, त्याच्यामध्ये एक तरी माणूस तुझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ असा बसलेला आहे. म्हणजे काय होईल की तू अवास्तव इकड तिकडचं भरकटणार नाही आणि जे काही बोलशील ते तत्वशुद्ध बोलशील. दुसरी गोष्ट महत्वाची अशी त्याच्यामध्ये घडली की दुसरं ते म्हणाले की भाषण तेव्हाच लोकप्रिय होतं जेव्हा तू तुझं मी पण नाही सांगत आहे, तुझ्या मनात काय आंदोलन आहे विचारांची ते तू नाही सांगत आहे, त्यांच्या मनात, त्या विद्यार्थ्यांच्या किंवा तुझ्या ऑडियन्सच्या मनात वैचारिक आंदोलन काय आहे त्याच्यावर तू जेव्हा भाष्य करशील तेव्हाच ते तुला ऐकतील. आणि मला वाटतं हा एक सुसंवाद जो भाषक देणारा वक्ता असतो त्याला आणि ऑडियन्सला जर जमला तर मजाला कोण ऑडियन्स उठून जाईल, तर पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये तो आहे. कारण मी त्याच्या वेदनेबद्दल, त्याच्या दुःखाबद्दल, त्याच्या मानसिक भावनात्मक आंदोलनाबद्दल बोलतोय, त्याला ते ऐकायचंय. ही इज नॉट इंटरेस्टेड इन यू. त्याला काय करायचंय, तुम्ही आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी आहे, तुम्ही गुप्तहेर होता की मोठे हे झाला ते झाला, तो ऐकून घेईल तेवढ्या पुरतं. हा ठीक आहे, टाळ्या पण वाजवल्या, पण त्याचा संबंध नाही, तो तुमच्या जोडला नाही गेला. जोपर्यंत तुम्ही त्याच्या मनातली आंदोलन बोलत नाही तुमच्या वाणीतून, तोपर्यंत तो जोडला जात नाही. मग विद्यार्थी असो, लेक्चरर असो, पोलीस अधिकारी असो. एक प्रिन्सिपलचं कॉन्फरन्स होती, सगळे प्रिन्सिपल जमा झाले होते त्या ठिकाणी, ते बोलत असताना तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ते एक सूत्र कर्मधर्म संयोगाने म्हणा मला गवसलं. ते काय कोण म्हणेल की हा चमत्कार असं, त्याच्या मागे परिश्रम असतात, कुठेतरी काहीतरी हाती लागतं. तर मुळात जाऊन शिरणं किंवा गर गोहर के तलाश, तो गहरे समुंदर में तलाश लगाए बंदे वरना सतह पे घुमने से सिवा सिप्पो के हात कुछ ना आएगा, असं जे बोललं जातं की ते प्रत्येक याच्या खोल त्याच्यामध्ये जाणं आणि ती वृत्ती जपली माझ्या त्या प्राध्यापकाने. आणि म्हणून पोलीस अनुभव एवढे समृद्धरित्या मला फलदायी होऊ शकले. आणि विद्यार्थ्यांचं आत्ताच्या तरुणाईचं जर म्हणशील, ते जे अमृत क्षण कोवळे एवढं पॉप्युलर होण्याचं कारणच ते झालं की तरुणाईच्या मनातली आंदोलनं समजून घेणारा कोणीतरी पाहिजे. तरुणांबद्दल काय झालेलं आहे, एक गोष्ट फार चुकीची घडली आणि ते पाप आमच्या पिढीचं आहे, मी मानतो. म्हणजे मी कबूल करतो, तो गुन्हा आहे आमचा. काय गुन्हा आहे की आम्ही आमच्याकडे जे जे होतं ते सगळं त्यांना दिलं. त्यांना आम्ही पैसा दिला, मोबाईल दिले, गाडी दिली, घर दिलं, फ्लॅट दिला, वेळ प्रसंगी बँकेचं लोन काढून त्यांना फॉरेनला एज्युकेशनला पाठवलं, हे सगळं आम्ही केलं. पण जे आम्ही त्यांना दिलं नाही त्याची आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो, हे आपलं पाप आहे. वार्धक्यामध्ये माझ्या मुलांकडून मी काय अपेक्षा करावी, जर माझ्या मुलाला मी ते सांस्कृतिक धन या भारत भूमीचं जे अलौकिक संस्कारक्षम शिक्षण आहे तेच दिलं नसेल, मी त्याला मौर्यवंशीय भारत कसा होता ते आर्य चाणक्याच्या पलीकडे जाऊन कधी शिकवलंच नाही. आणि ते आर्य चाणक्य काहीतरी कोट देऊन तेवढ्या पुरतच शिकवलं. आर्य चाणक्य जर कौटिल्याचं अर्थशास्त्र वाचलं, अर्थशास्त्र इज नॉट इकॉनॉमिक्स, जीवनाचं शास्त्र आहे. लॉर्ड मेकॉले सारख्या आयपीसी लिहिणाऱ्या माणसांनी जर ते वाचलं नसतं तर ते आयपीसी लिहूच शकत नाही. तो त्यांनी त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सोन्याचा धूर निघायचा भारतात हे बोललं जातं. तो काळ मौर्यवंश आहे की जगाच्या
संपत्तीच्या 42% संपत्ती एकट्या भारतात होती त्या काळात. म्हणजे तुम्ही कल्पना करा तुमच्या श्रीमंतीचा आणि याचा तो काळ कशामुळे घडला, ती काय प्रिन्सिपल्स होती, हे का नाही तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना. चक्रवर्ती सम्राट अशोक राजा, त्याची कारकीर्द, महाराणा प्रतापांची कारकीर्द, छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द जी जगात अभ्यासली जाते, हा लौकिक कशामुळे घडला. भारत भूमीचं खरं औचित्य काय आहे. जेव्हा द्वैत आणि अद्वैत तुमच्या वैदिक साहित्यामध्ये वेद उपनिषदामध्ये सापडतं, ते जगात कुठंच सापडत नाही. हे बाकीचे सगळे धर्म जे पराधीन धर्म ज्याला म्हणतात, म्हणजे सोमॅटिक रिलिजन म्हणा किंवा अजून काय असेल, मी पराधीन धर्म म्हणतोय, की कुठून तरी डिराईव्ह केलेले आहे. पण जी मूळ गंगोत्री आहे ते वैदिक शास्त्र, जे एकच असं आहे जगामध्ये की जे द्वैत आणि अद्वैत समजून सांगतं. आणि खऱ्या अर्थाने द्वैत नाहीच आहे. देव आणि तुम्ही अशा दोन एंटिटी प्रत्येक धर्मात आहे. ख्रिश्चनांमध्ये, मुसलमानांमध्ये, शिखांमध्ये, कुठल्याही धर्मामध्ये जा, देव एक कोणतरी वेगळा आहे, तुम्ही कोणतरी वेगळा आहे. तुम्ही मग त्याला शरणागत व्हा, तो आज्ञा देतो त्याप्रमाणे चला वगैरे, ज्यूंचं वगैरे तीच बेसिक आहे. फक्त वैदिक धर्म सांगतो की तू आणि तो दोन नाहीच आहे. अद्वैत, द्वैतातलं अद्वैत साधणारा हा एकमात्र फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट आहे. आणि तो फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट तुम्ही जर तुमच्या संस्कृतीच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांची, तरुणांची संभ्रमावस्था घालवण्यासाठी की तुम्ही कोण आहात, त्यांना आयडेंटिटीच नाहीये. आता भारतीयत्व ही आपली खरी आयडेंटिटी आहे. हिंदुत्व ही आयडेंटिटी नंतर आली असेल, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. पण भारतीयत्वाच्या आयडेंटिटीला जर तुम्ही हिंदुत्वाच्या पांघरुण आणि झाकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं अपुरं पडतं. चादर ती ते झाकल्याच जाऊ शकत नाही, एवढं प्रचंड मोठं आहे ते. म्हणून ते तुम्ही त्यांना शिकवा. हे आम्ही शिकवलं नाही. भ्रमिष्ट आणि संभ्रमावस्थेमध्ये आजची तरुण पिढी आहे असं हाकाटी पेटले जाते. अर्थात काही अंशी खरी आहे, पण बऱ्याच अंशी ती खोटी आहे. खूप तरुण मला असे दिसतात की ज्यांच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप काहीतरी करतात, जागतिक स्तरावर नावाजले गेलेले आहे. आता तुमची नागपूरची ती बघा देशमुख, तिने लौकिक घडवला. तर हे सगळे तरुणांमध्ये सगळं आहे. बुद्धिबळपटू. त्या बुद्धिबळपटूवरून आठवलं की आमचं जे भारतीयत्वाचं लेणं आहे ते काय शिकवतं की हे जग कोणी काही सांगेल, कसंही फिरेल. उद्या मीडिया कसाही म्हणेल, उद्या ऍड एजन्सी काही सांगतील, पुस्तकं काही सांगतील, एखादा वक्ता आला 4 पुस्तकं वाचली, तो बळबळ काही करेल. तू तुझ्या बुद्धीचा ठाव घ्यायचा. शब्द प्रामाण्य विरुद्ध बुद्धी प्रामाण्य. बुद्धी प्रामाण्य आम्हाला शिकवणारी आमची भारतीय संस्कृती आहे. 5000 वर्षात एवढा मोठा तत्वज्ञ जगात कुठेच झाला नाही, तो आमच्याकडे आहे, गौतम बुद्ध. तो बुद्धम शरणम गच्छामी म्हणतो, म्हणजे बुद्धीला शरण जा. दुसऱ्याच्या वक्तव्याला शरण गेला तो तुझा उपयोग घेईल, दुरुपयोग करेल, तुझं एक्सप्लॉयटेशन करेल. धर्म या नावाने काही इतर कोणत्याही गोष्टी नाही. म्हणून तू तुझ्या बुद्धीला शरण जा की हे मी करतोय ते खरंच योग्य आहे का. तर्कशुद्धता आणि विवेक जर तुला म्हणत असेल की ते योग्य आहे तर ते तू करायचं. हे आमची मूळ तत्वज्ञानी गंगोत्री आहे भारतीयत्वाची. हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिलीत का, नाही दिली. आणि आता तर काय प्रकार आहे की बऱ्याचशा म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून, कारण कसं आहे, शिक्षणातून संस्कार, संस्कारातून घडेल कृती, ती होईल तुमची संस्कृती. तिथंच जर मुळात तुम्ही हा झरा आटवून टाकला असेल किंवा गढूळ केला असेल तर तुम्हाला शुद्ध हे कसं मिळेल, शुद्ध तरुणाई कशी मिळेल. आणि आज ही शोकांतिका मला तुझ्या पॉडकास्टमध्ये बोलताना वेदना होती थोडी की भारताकडे 58% तरुणाई आहे. जगामध्ये एवढं पर्सेंटेज तरुणांचं कुठल्याच देशाला लाभलेलं नाही जे भारताला लाभलंय. आणि हाच खरा सुवर्ण काळ आहे भारतात. पण तो भारत कदाचित त्या पद्धतीने जगासमोर येऊ नये, उद्या महाशक्ती होऊ नये असं जे परकीय षडयंत्र आहे त्याचे आम्ही बळी झालोत की काय, आमच्या व्यवस्था त्याच्या बळी झाल्यात की काय, असा संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. अरे तरुणाला ड्रग्सचं बघा प्रॉब्लेम, बाकीचे अजून काही बघा, मी अनेक चॅनलवर बोललेलं आहे याच्याबद्दल. आत्महत्येचं प्रकार वाढलेले आहेत तरुणांचं. अरे हे 14-15 वर्ष वय, कळीतून फूल होण्याचं, उमलण्याचं वय आहे आणि याच्यात तुम्ही आत्महत्या करता. हाऊ इट इज पॉसिबल. तर या दृष्टीनं मला वाटतं आपल्या तरुणांकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे. आणि आपलं जे चुकलंय
ते स्पष्टपणे त्याच्यासमोर कबूल करा की हो आम्ही तुम्हाला भौतिक सुख दिली व सुबत्ता दिल्या, पण एक तुम्हाला आत्मिक सुबत्ता, तो अनुभव जीवन जगण्याचा वंचित ठेवलं. त्याच्यामुळे ते स्वतःची ओळख करण्यात पारखे झाले आणि त्या पारकत्वामुळे थोडंसं भरकटले पण आलेलं आहे. पण माझा विश्वास आहे आपलं संत साहित्य, चांगले चांगले लोक, चांगलं चांगलं साहित्य एवढं येत आहे. फक्त एवढंच की हे व्हॉट्सअप विद्यापीठाच्या रणधुमाळीमध्ये ते सगळं कुठं मागे पडू नये एवढीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. नक्कीच. आणि तुम्हाला उत्तम आरोग्य आयुष्य लाभू दे हे ईश्वराचरणी मी प्रार्थना करते. प्रेक्षको, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण ॲडव्होकेट धनराज वंजारी साहेब यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. सरांचे सगळे अनुभव, पोलीस खात्यातले अनुभव आणि साहित्यिक विश्वातले अनुभव तुम्हाला नक्कीच आवडले असतील अशी आशा व्यक्त करते. आणि सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. स्वातंत्र्य दिनाचं आहे म्हणून दोन ओळी सांगतो अवश्य की विद्यार्थ्यांनी आता या स्वातंत्र्य दिनी काय संदेश घेऊन जायचा. त्याच्यामध्ये अय्यम्मा इक्बाल जो एक तुमच्या दृष्टीनं मुसलमान माणूस आहे, पण त्याने काय लिहिलेलं आहे आणि ते गीत आज या स्वातंत्र्य दिनाला प्रत्येक परेडवर, प्रत्येक ग्राउंडवर तुम्हाला वाचताना दिसेल. सारे जहां से अच्छा. ते म्हणतात की मगरिब की वादियों में गूंजी अजा हमारी. मगरिब म्हणजे पाश्चिमात्य देश आणि अजा म्हणजे आमचा आवाज, आमचा आगास, भारतीयत्वाचा आगास एवढा मोठा आहे. मगरिब की वादियों में गूंजी अजा हमारी, मुमकिन नहीं मिटाना नामोनिशा हमारा. आमचं जे मूळ वैदिक भारतीयत्व आहे ते तुम्ही नष्टच करू शकत नाही. आमचं जे हिंदवी हे छत्रपतींच्या याच्यामध्ये ते दिसतं. हिंदू हा वेगळा कन्सेप्ट आपण धरून चालू. हिंदवत्व हे तुमच्या भारतीयत्वाशी जोडलं जातं की मगरिब की वादियों में गूंजी अजा हमारी, मुमकिन नहीं मिटाना नामो निशा हमारा. क्या बात है कि मिटती नहीं है हस्ती हमारी, वरना बरसों दुश्मन रहा है दौरे जहां हमारा. काय आहे की आम्ही संपतच नाही. अनेक देशाच्या संस्कृती, त्यांचे भूखंड नष्ट झाले. साधारण 48 देश असे आहे आतापर्यंत या भूतलावरचे, ज्यांचं नावही कोणाला माहिती नाही, ते नष्ट झाले, त्यांची संस्कृती पण नाही. पण भारतीयत्व काही नष्ट होत नाही. इथं मुघल आले, अंग्रेज आले, डच आले, पोर्तुगाल आले, फ्रेंच आले, कोण नाही आले, पण भारतीयत्व अजूनही ताठमाने आहे, तसंच उभं आहे. मगरिब की वादियों में गुंजी अजा हमारी, मुमकिन नहीं मिटाना नामो निशा हमारा. क्या बात है कि मिटती नहीं है हस्ती हमारी, वरना बरसों दुश्मन रहा है दौरे जहां हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. धन्यवाद. नमस्कार. आचार्य